माझ्या हॉलच्या एका खिडकीतून गुलमोहर पसरलाय, दुसऱ्या खिडकीतून खैर व सोनमोहर आहे, तर तिसऱ्या खिडकीतून उंबर व बेल दिसतो. मधूनच कडीपत्ताही डोकावत राहतो. उन्हाळ्यात तर जणू गजर लावल्यासारखे कित्येकदा आपण उठायच्या आधीच कोकिळ कुहू कुहू करीत हाका मारीत असतो. झोपेतून जागे होण्याशिवाय पर्यायच राहत नाही. जाता येता खिडकीतून सहज डोकावले तरी सूर्यपक्षी, लालबुड्या बुलबुल, कंपाऊंड वॉलवर खेळणारा शिंपी, राखी वटवट्या किंवा टाय घातलेला राखी टीक यांपैकी कुणी ना कुणीतरी नक्कीच नजरेस पडणार. जमिनीवर बिया वेचणारा किंवा बागडणारा चिरक एखाद्या ठिकाणी बसून कधीकधी आवाज करत असतो. तेव्हा त्याच्या आवाजाने नकळत खिडकीतून आपण त्याचा शोध घेत राहतो. पलीकडच्या उंबरातून अगर सोनमोहरच्या झाडावरून सुभगने घातलेली शीळ तुमच्या कानांना तर साथ घालतेच, पण तुमच्या नजरेलाही त्याचा शोध घेण्यास भाग पाडते. त्याच्या पिवळ्या काळ्या रंगछटा पाहून त्याचा आवाज मधुर असल्याचा अधिकच आनंद होतो. कधीकधी 3 ते 5च्या संख्येने छोटे छोटे पक्षी खैरावर किंवा उंबरावर खेळताना व किलबिलताना दिसतात. दुर्बिणीतून अगर कॅमेऱ्याने त्यांचा वेध घेतला तर हिरवट पिवळ्या रंगाचा चष्मेवाला त्याच्या डोळ्याभोवतीच्या वलयाने चष्मा घातल्यासारखा दिसतो. कधीकधी असा घोळका ठिपकेवाल्या मुनियाचा पण असतो बरं. गुलमोहराच्या खोडावर घरटे बनवण्यासाठी तांबट जागा शोधताना दिसतो, पण त्यास ती जागा पसंत पडलेली कधी दिसली नाही. अधूनमधून खैराच्या टोकावर बसून फुक फुक असा आवाज करत असतो. हिवाळ्यात धनेश जवळपास रोजच भेटीला येतो. त्याचा आवाज मोठा असल्याने व आकारानेही मोठा असल्याने त्याचा भुरा रंग खोडाशी एकरूप झालेला असूनही तो लगेच दिसतो. मे महिन्यात कोकिळ कुहू कुहू करतो, त्याचवेळी क्वचित कावळाही गुलमोहरवर बसून काव काव करत असतो. ऑक्टोबर उजाडला की वेडे राघू बारीक पण किन्नऱ्या आवाजात फिरतात व हवेतील किड्यांचा वेध घेतात. थंडी जशी जशी वाढू लागते तसे काळ्या लालसर रंगाचा कृष्ण थिरथिरा शेपटी थरथरवत जमिनीवर किंवा झुडपांवर विहरताना दिसतो. याच काळात करडा धोबी देखील अधूनमधून भेटीस येतो. बऱ्याचदा तपकिरी गप्पीदासही शेजारच्या गच्चीवर दिसतो. हिवाळ्यात स्थलांतरित पक्ष्यांमध्ये लाल छातीची लिटकुरी देखील पाहुणी बनून येते. पारवा व होला तर दिवसभरात कितीदा तरी फेऱ्या मारून जातात. ब्राह्मणी मैना व साळुंका वेगवेगळे आवाज काढून गोंधळ घालत असतात. कधीकधी पोपट त्याच्या मोठ्या आवाजातील शीळ घालून अगदी कामात असतानाही लक्ष वेधून घेतो. विशेषतः सोनमोहरच्या किंवा शेवग्याच्या शेंगा हे त्याचे आवडीचे खाद्य. पोपटासारखी शीळ घालणारा शिकरा जेव्हा झाडावर येऊन बसतो तेव्हा सगळीकडे किलबिल थांबते. तो कधी कुणाची शिकार करेल सांगता येत नाही. भारद्वाज कधीकधी उंबरात तर कधी सोनमोहरच्या जाळीत लहान पक्ष्यांची घरटी शोधत असतो. कोतवाल अधूनमधून खैरावर येऊन बसतो व रखवाली करत असतो. वर्षातून काही वेळा अधूनमधून हळद्या देखील फिरकून जातो. जरा शेजारच्या बिल्डिंगच्या पलीकडच्या झाडावर हालचाल दिसली तर पांढऱ्या मानेच्या करकोच्याचे कुटुंबच नजरेस पडले. आणि हो, चिवताई तर असतेच की आसपास. परवा गच्चीवर शिंप्याने घरटे बनवले व अंडी घातली. आम्ही जरा जपूनच झाडांना पाणी घालत होतो. त्याचा फोटो काढण्यापूर्वीच मांजराने ते रोप पाडले व अंडी मटकावली. मन विषण्ण झाले. पण शिंपी मात्र सावरून लगेच पुन्हा नव्याने कामाला लागला. जीवनात निराश न होता आलेल्या परिस्थितीवर मात करण्याचे प्रशिक्षणच जणू हे पक्षी देत असतात.
ऊन, पाऊस, थंडी अशा नैसर्गिक आपत्तींना तोंड देताना माणूस विचलित होताना अनेकदा दिसतो. पण पक्षी व प्राणी मात्र त्या सगळ्यांना समर्थपणे सामोरे जाताना दिसतात. चला तर खिडकीतून बाहेर डोकावूया, पक्ष्यांचे जीवन जाणून घेऊया.